प्रवेश घेत असताना तिच्या आईच्या डोळ्यातले अश्रू सांगत होती की आमची खूप प्रतिकूल परिस्थिती आहे की 2 वेळचा आम्हाला खायला पण मिळत नाही. म्हणजे माझी मुलगी ना पेट्रोल पंपावर काम करते आहे. त्याचबरोबर माझ्या आईसाहेब पण आहेत, त्यांच्या चरणी मी माझं हे यश समर्पित करेन. मला माहीत नाही मी टीचर म्हणून त्या पात्रतेची आहे काय माहीत नाही, पण टीचर म्हणजे तिनं मला टीचर या पदापेक्षा आईपणाच्या ह्याच्यापर्यंत नेऊन ठेवलेलं आहे. वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं. धुनी भांडी काबाड कष्ट करून आईने तिला जगवलं. शिक्षणाची आवड, ध्येय गाठण्याची जिद्द आणि याच जिद्दीच्या जोरावर पेट्रोल पंपावर काम करून तिनं 12वीच्या परीक्षेमध्ये कला शाखेमध्ये तब्बल 75% मार्क मिळवले आणि दैदिप्यमान यश गाठलं. एका चित्रपटाला लाजवेल अशी ही कहाणी आहे कोल्हापुरातल्या यादव नगरातील प्राची लाखे या मेन राजाराम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची. प्राची, सर्वात प्रथम तुझं अभिनंदन आणि सगळ्यात पहिला तुझ्या प्रवासाबद्दल काय सांगशील? पहिला तर तुम्ही मला अभिनंदन केलं यासाठी खूप खूप धन्यवाद. माझा प्रवास तर एक सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच होता, पण मी गरीब कुटुंबात जन्म घेतला एवढंच फक्त. कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच, फक्त तो कशा पद्धतीने हँडल करावा हे प्रत्येक व्यक्तीला जमलं पाहिजे. अच्छा, तर तू आता पेट्रोल पंपावर काम करतेस, तुझा अभ्यास आणि तिथलं काम हे नियोजन कसं केलं होतंस? म्हणजे मी सकाळच्या वेळेचं कॉलेज हुडकतच होते, त्यामध्ये मी मेन राजाराम कॉलेजची निवड केली कारण ते सकाळचं आहे आणि परत ती वास्तू बघतात क्षणी मनात असं घर करणारी आहे, कारण राजाराम महाराजांनी शिक्षणासाठी ती वास्तू निर्माण केलेली होती. त्यानंतर मग मी 11 ते 6, पावणे 5, 6पर्यंत तिथं काम करत होते. तिथनं आल्यानंतर थोडा वेळ घरकाम केलं की एक 8:30च्या दरम्यान मी अभ्यासाला बसायचे. एकूण 4 तास मी अभ्यास करत होते आणि परत मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे मी छोट्या नोट्स करून कामावरती असताना रिव्हिजन करायचे. अशा पद्धतीने मी अभ्यास केला आहे. अच्छा, तर आता इतकं मोठं यश तू मिळवलेस, तर पुढील ध्येय तुझं काय आहे? मला IPS ऑफिसर व्हायचं आहे. प्रशासनाच्या कुठल्या तरी क्षेत्रामधील कुठल्या तरी पदावरती जायचं आहे आणि माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. माझी आई आहेच, परत माझं कुटुंबही आहे, माझे गुरुवर्यही पण आहेत ज्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्याचबरोबर माझ्या आईसाहेब पण आहेत, त्यांच्या चरणी मी माझं हे यश समर्पित करेन. कुटुंबाचा गाडा हाकत मुलीला शिकवणाऱ्या आणि मुलीच्या कष्टाबद्दल तिला मिळालेल्या यशाबद्दल सांगताना प्राचीच्या आईचं हृदय भरून आलं. आपल्या मुलीनं IPS अधिकारी व्हावं अशी तिची प्रबळ इच्छा आहे. आमची परिस्थिती म्हणजे अजूनही हीच बिकटच आहे. मम्मी ना धुणे भांड्यांची कामं करत होतो याच्या आधी. आता माझ्या हाताचं ऑपरेशन झाल्यामुळं मी करत नाही. म्हणजे माझी मुलगी ना पेट्रोल पंपावर काम करते आहे. सकाळी 7 ते कॉलेज आणि 11ला येऊन ते पेट्रोल पंपावर कामाला जाते. मग मी आता घरी असतो. माझ्या पण हाताचं ऑपरेशन झालेलं आहे. होय. मग तिला मला राजीव गांधींची पेन्शन मिळते, त्या पेन्शनातून मी तिला म्हणजे हे केलं, तिचा शिक्षणाचा पुरवठा केला त्या पेन्शनेतून. आणि ते धुण्या भांड्यांचे पैसे काय कुठं 600 द्यायचेत, कुठं 500 द्यायचेत. मग ते काय सोडूनच दिलं मी ते काम. मग आता मला म्हणली जाऊ नकोस तू कामाला, की मी जातो पेट्रोल पंपाला. मी काय थोडेफार देईन घर खर्चाला आणि भाऊ माझा एक देतोय आणि बहीण एक थोडंफार देते, मला मदत करते. अभ्यास म्हणजे कामावरला सकाळी 7 ते 11 कामाला आणि मग तिथून आता 5 वाजता येणार. 5ला आल्यानंतर मग ते 9 वाजे संध्याकाळी 6ला बसली की ते 9 वाजेपर्यंत अभ्यास. IPS व्हायची इच्छा आहे माझी आणि होणारच. तर प्राचीच्या पाठीमागे सदैव उभे असलेल्या तिच्या शिक्षिका सुषमा पाटील याही तिची मेहनत आणि यशानं भारावून गेल्यात. कला शाखेची मी वर्ग शिक्षक असताना प्राची लाखे आणि तिच्या आईनं 27 जून 2023ला आमच्याकडे प्रवेश घेतला आणि प्रवेश घेत असताना तिच्या आईच्या डोळ्यातले अश्रू सांगत होती की आमची खूप प्रतिकूल परिस्थिती आहे की 2 वेळचा आम्हाला खायला पण मिळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये प्राचीला शिकवायचं काय नाही शिकवायचं, त्यावेळेला आम्ही सर्व शिक्षकांनी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची ग्वाही दिली आणि प्राचीनं त्या शब्दाला खऱ्या अर्थानं सार्थक केलं की हे सगळं करत असताना कुठल्याही परिस्थितीचा बागुलबुवा न करता अभ्यासात तर
तिनं चमक दाखवली. त्याचबरोबर आईला काम होत नाही, घर ते चालवायला पाहिजे. घराच्या उदरनिर्वाहासाठी उद्यमनगरमध्ये असणाऱ्या अगदी ओला शोरूमच्या तिथं असणाऱ्या लागून असणाऱ्या पेट्रोल पंपावरती सकाळी 7:30 ते 11:30 कॉलेज करून 11:30 नंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती पेट्रोल पंपावर काम करायची. घरी आल्यानंतर घरचं सगळं स्वयंपाक आटपत अभ्यास करत करत विणकाम भरतकाम खूप चांगल्या प्रकारे सुशोभित वस्तू ती बनवायची आणि त्या विकून खर्च चालवायचा. आणि हे करत असताना तिच्याकडे असणारे म्हणजे सहशाली उपक्रमात पण ती हिरीनं भाग घ्यायची. फक्त पोपटपंची अभ्यास नाही केला तर त्याचबरोबर तिच्याकडे असणारी एक संवेदनशीलता तिच्यामध्ये दिसून आली, कृतज्ञतेची भावना दिसून आली आणि शाळेविषयी असणारी तिची आस्था आणि अभ्यासाविषयी असणारं प्रचंड प्रेम. आणि हे लक्षात घेतल्यानंतर मग तिला वेगवेगळ्या पद्धतीचं आम्ही पुस्तकं वगैरे द्यायला लागलो आणि प्रत्येक गोष्टीचा तिनं आदर केला. मला तर प्राचीचं हे यश बघून काल तिचा 12वीचा निकाल लागला. पेट्रोल पंपावर काम करत करत तिनं आमच्या कला शाखेमध्ये 75% मार्क्स मिळवून खऱ्या अर्थानं ती गुणवत्तापूर्ण संख्यात्मक निकालापेक्षा तिच्यामध्ये झालेला जो गुणात्मक विकास आहे ते एक वर्गशिक्षिका म्हणून इयत्ता 11वीची मला फार अभिमान आहे. त्याबद्दल प्राचीचं आणि प्राचीच्या आईचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. आईसाहेब, प्राचीच्या तोंडातून निघालेला हा एक शब्द विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्यांमधील एक वेगळाच अनुभव देऊन जातोय. प्राचीचा तुमचा बॉन्ड कसा आहे? आईसाहेब कुठेतरी बोलते असं मला समजलं आता. हां सर, म्हणजे ते असं आहे की 27 जूनला तिनं जेव्हा प्रवेश घेतला 2023ला तेव्हा का कुणास ठाऊक मला काय माहीत नाही, प्राची माझ्यामध्ये एक आई बघत होती, कुठं ती वडील बघत होती, भाऊ बहीण बघत होती. आणि मग माझ्या लक्षात आलं की ती प्राथमिक शिक्षकाला जशी मुलं अटॅच होतात तशी ती माझी बॅग घ्यायला यायची. टीचर मी माझी बॅग घेतो असं म्हणायचं. मग कळायला लागलं की काही नात्यांच्यापासून ती दूर आहे. आणि मग अशा हे करत करत अभ्यासाबरोबर जी नाती तिच्यापासून दुरावत गेलेली होती तेवढं सहज जाता जाता करण्यासारखं होईल तेवढं मी तिच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करू. नंतर माझ्या लक्षात सर आलं की तिच्या मोबाईलच्या डीपीवर तिच्या स्टेटसवर प्रत्येक गोष्टीत सर माझा फोटो आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ती जेव्हा काही काम करत असेल तेव्हा आईसाहेबांना हे समर्पित अशी भावना सर ती करायला लागली. तेव्हा मला सर कळालं की पुस्तकाच्या बाहेर जाऊन सुद्धा मला हे काम करायला पाहिजे. आणि प्राचीनं माझ्याकडे एक स्फुल्लिंग निर्माण केली की समाज शिक्षक कसा असावा हे प्राचीच्या याच्यातून मला दिसून आलं. आणि प्रत्येक गोष्ट नवीन काही केली असेल तर ती मला आवर्जून द्यायची. अगदी घाससुद्धा सर मला चारवायची. एवढा 2 वर्ष झालं सर एक दिवसही माझं म्हणजे केसातली 2 फुलं कधी राहिलेली नाहीत, कारण दररोज 2 फुलं चाफ्याची प्राची घेऊन यायची. ती फुलं मी केसात घातल्यानंतर सर जेव्हा मी 1 वाजता घरी जायची माझा मॅडम मी स्टोल काढायची तेव्हा त्या स्टोलचा सुद्धा एक सुगंध दरवळायचा. आणि तो सुगंध असा असायचा की इथून पुढे टीचर तुमच्याकडनं एक सात्विक कर्म व्हावं, माझ्यासारखे काही वंचित घटक आहेत त्या घटकांना तुम्ही पाठबळ द्यावं, हाच कदाचित तो सुगंध सर तिनं सांगितला असेल. त्याबद्दल मला माहीत नाही. परवा प्राचीनं शेवटचा पेपर झाल्यानंतर सर तिनं माझं पाद्यपूजन केलं. जे पाद्यपूजन केलं ते पाणी तिनं सर बाटलीत घेतलं. काल मी जेव्हा बघितलं तेव्हा ती बाटली एक चमचा ती घेते सर. मला माहीत नाही मी टीचर म्हणून त्या पात्रतेची आहे काय माहीत नाही, पण टीचर म्हणजे तिनं मला टीचर या पदापेक्षा सर आईपणाच्या ह्याच्यापर्यंत नेऊन ठेवलेलं आहे. जेवढं होता येईल तेवढं मी 100% सर तिला मदत करत जाईन एवढं सांगू शकते सर. एकंदरीत जर पाहायला गेलं तर परिस्थितीवर मात करून पेट्रोल पंपावर काम करून शिक्षण घेणाऱ्या प्राचीच्या पंखांना बळ देणं गरजेचं आहे.